लंकेच्या रणांगणात भीषण युद्ध सुरू होतं. लक्ष्मण वीरतेने रावणाचा पुत्र मेघनादाशी लढत होते. परंतु मेघनादाने एक अद्भुत शक्तिबाण सोडला. तो बाण थेट लक्ष्मणाच्या छातीत लागला. लक्ष्मण जमिनीवर कोसळले. श्रीराम दुःखाने भरले, डोळ्यातून अश्रू आले. त्याच वेळी हनुमान पुढे आले. त्यांनी रामांच्या पायांवर मस्तक ठेवलं आणि म्हणाले, प्रभू, चिंता करू नका. राम म्हणाले, हनुमान, हिमालयावर द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी नावाची औषधी आहे. ती आण. क्षणाचाही विलंब न करता हनुमान आकाशात उडाले. त्यांच्या वेगाने पर्वत, नद्या, जंगल सगळं मागे पडलं. अखेर ते हिमालयावर पोहोचले. पण तिथे हजारो वनस्पती, हजारो औषधी, कोणती संजीवनी हे ओळखता येत नव्हतं. संपूर्ण पर्वतच घेऊन जातो. त्यांनी संपूर्ण पर्वत मुळासकट उचलला आणि परत लंकेकडे झेप घेतली. आकाशात पर्वत घेऊन उडणारे हनुमान पाहून सगळे देव थक्क झाले. थोड्याच वेळात ते रणांगणात पोहोचले. वैद्य सुषेणांनी पर्वतावरून संजीवनी वनस्पती घेतली आणि ती लक्ष्मणाच्या नाकाजवळ ठेवली. क्षणात लक्ष्मणाचा श्वास परत आला. सर्वजण जय श्रीराम, जय हनुमान असे घोष करू लागले. रामांनी हनुमानाला मिठी मारली आणि म्हणाले, हनुमान, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. तू खरा भक्त, खरा वीर आहेस.